बर. पण तू जरा शांत राहा. राहशील ना? हो. आई, तू फक्त मला शांत राहायला सांग. आणि मला ना माहिती आहे आई, तू काहीच करू शकत नाही. अरे मग त्यामुळं या राहुल कुलकर्णीला काहीतरी करावं लागेल. राहुल, काहीतरी खा. काय करू मी आता? काय करू? झोपलाय आणि घरात कोणीच नाही. या खात्याचा राम नाम सत्य केला तर चला आता या खात्याचा करायचा राम नाम सत्य. उगी बेटा उगी, रडायचं नाही, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. हा, अजिबात नाही. काय बिघडवलंय? अरे याच्या मोठा सगळा रामायण घडत आहे, महाभारत घडत आहे. अरे तू जर याला जन्म दिला नसता तर काही झालं नसतं. पण याला तू जन्माला घालून पाप केलास. एवढा तर या बाळाला बेशुद्ध होऊन पडली. आता या पार्ट्याला बेशुद्ध नाही, कायमचं संपवायचं. बेटा, आता तुझं होणार राम नाम सत्य. तुझं होणार राम नाम सत्य. तुझं होणार आता राम नाम सत्य. किती मस्त पिक्चर होता आहे की नाही? तुला आवडलं ना? खूप मजा आली. यांना याला हेच काय
तुला आवडलं पिक्चर? वहिनी वहिनी साधा आता तुला बरं नाही का? हे सांग, हे तू एक काम कर, फक्त पाणी घेऊन ये. काय करते? दोघी पटकन पाणी. साधा? पाणीच नाही. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ वहिनी माझं बाळ वहिनी काय झालं नाही ना माझं बाळ माझं बाळ ठीकच ना माझं बाळ ठीक बाळाला काय झालेलं आहे? तू कशी आहेस? मला थोडीशी चक्कर आली होती मी डॉक्टरांना बोलव नाही ताई मला काही झालं नाही काही झालं नाही मला मला काही झालं नाही काय झालं असेल बहिणी ज्योती, मला वाटते साधना आपल्या डोक्यावर कसा ती शॉक येतोय. तू एक काम कर ना, जा तू तुला आधार तुझ्या आधारची गरज आहे. हे परमेश्वरा, अरे तू मला कुठल्या वनावर सोडला ना, अरे कुठल्या वनावर सोडलास. अरे एकीकडे साधनाच्या आयुष्यात सुखाचे किरण तू दाखविलास आणि दुसरीकडे दुःखाचा अंधार आहे. अरे आज त्या बिचारला माझ्या आधाराची गरज असून मी मात्र तिचा आधार बनवू शकत नाही. याहून दुसरं दुर्दैव ते कोणतं? पण परमेश्वरा, आता तूच तिला आधार दे रे बाबा, तूच तिला आधार दे. कुठं राहिलीस तू? मी इकडे आहे ना माझ्या मागं चालतो चालतो समोर केव्हा झालीस? हो तुम्ही आपले हळूहळू हळूहळू चाललात मग मी मागे थांबून राहणार काय मी आली समोर अगं समोर काय चालून चालून पाय दुखायला लागलेत माझे. हे बघ तुझ्या पोराचे धंदे. हा? चला पण आपल्या आनंदाच्या दिवशी आपण मूड खराब करायला नको. हे बघ अगं खरंच ग चालून चालून पाय दुखायला लागलेत माझे. मग काय करू काय करू म्हणजे काय? अगं अगं बायकोनं नवऱ्याचे पाय दाबून द्यायचे असा समाजात नियम आहे. आणि समजा बायकोचे पाय दुखले तर तिने लालबाम स्वतःच लावून घे. लागला पाहिजे. अगे अगं खरंच माणसाच्या मुलीचं लग्न म्हणजे माणसाच्या खांद्यावरचं ओझच असतं ग. अगं आपण आपल्या ज्योतीच्या लग्नाची तारीख तर पक्की करून आलो. अगं पण हे आनंदाची बातमी ज्योतीला सांगायला नको. अगं बघ वाट कसली बघतेस तिला बोलव. बाहेर ये. ज्योती. ये बाहेर ये. अगं ज्योती बेटा अगं तुझ्यासाठी हा बाप तुझा बाप अगं आनंदाची बातमी घेऊन आला. अगं आज अगं हिला आनंद नाही झाला वय. हो ना मग तुला आनंद नाही झाला अगं तुझ्या आणि समीरच्या लग्नाची तारीख पक्की करू आलो. लवकरच लग्नाचा भार उडवून टाकू. अगं पण इतकी आनंदाची बातमी हिला सांगतो हिला आनंद नाही झाला वय. काय झालं होतं? तुला आनंद नाही झाला कसं बरोबर आहे ग पोरीच. अगं कसला आनंद होईल ते. अगं लहानपणापासून आपल्या दोघांच्या प्रेमात वाढलीत. आता लग्न होऊन सासरी जावं लागणार म्हणून लेकीला आनंद थोडेच होणार आहे का? बरोबर आहे तिचं. ते दुःख तर प्रत्येक मुलीला असतं बाबा अगं पण काय अगं बोल ना अशी अडचण येत नाही. अगं पण काय बाळाला बाळाला अगं म्हणजे माझ्या नातवाला काय झालंय? तब्येत बरी आहे ना त्याची? साधना. ज्योती बाळाला काय झालं अगं तब्येत बरी आहे ना त्याची? अगं काय झालं नेमकं सांग तरी.
बाबा मी कशी सांगू बोल ना काय झालं बाळा अगं नेमकं झालं तरी काय? बाबा दारूच्या नशेमध्ये राहुल दादानी बाळाला काय? बघितलंस तुझ्या लाडक्याचे प्रताप? तरी आल्या आल्या आईचं शिशी दिसली तेव्हाच मला वाटलं अगं एक दिवस जीव घेईल माझ्या नातवाचा तू. आज त्याला असं सोडणार नाही. रावण रावण त्याला खाली ये लवकर. आज त्याला असं सोडणार नाहीये. अगं अगं एक दिवस माझ्या नातवाचा जीव घेईल तू. काय का वागलास तू असं? का? अरे माझ्या नातवाशी का वागलास तू असं? अरे मी बाहेरून आलो, बाळ रडत होता म्हणून मग मी त्याला हातात घेतलं आणि थोडासा समजवण्याचा प्रयत्न करत होतो. अरे अरे न समजण्या इतका मूर्ख नाहीये मी. अरे काय हेलकावे दिलास तू माझ्या नातवाला? मग आता बाळ रडत होता तर मग त्याला धरण्याचा अधिकार नाही आहे. अधिकार? अरे अधिकार नात्यात नसावं. अरे नात्यात नसावं लागतं प्रेम. आणि तू जे काय वागलास ना त्याला प्रेम नाही, त्याला विकृती म्हणतात. विकृती. मी जे वागलं त्याला विकृती म्हणतात आणि तुम्ही जे करता त्याला प्रेम म्हणतात. वा. अरे न समजण्या इतका लहान नाहीयेस. अरे दारूच्या नशेत वाटेल ते वागतोस. अरे जीव खेचील माझ्या नातवाचा आहे. अरे तुझ्या ह्या असल्या वागण्यापायी कधी कधी वाटतं ना तू मुलगाच नाहीयेस माझा. हे मला का विचारताय? मी तुमचा मुलगा आहे की नाहीये हे माझ्या आईला विचार. पुन्हा बोल. अरुंधती याला सांग याचं ते वागणं बदललं नाही ना तर नक्कीच एक दिवस वाया बाहेरचा रस्ता दाखवेल याला. जीव घेईल माझ्या नातवात. मग 17 वेळा म्हणतोय ना मी मला इतका नका म्हणून पण कुणीच ऐकत नाही. मग खरा एक शब्द नाही बोलत तर मारा सगळे मला मारा. आता तू मारायला लागलीस मला. नाही मला एक सांग काय गरज होती तुला असं वागण्याची काय गरज होती सांग ना. अरे मी एवढं साऱ्या मनातवारी करून सगळं काही तुझ्या जवळ आणण्याचा प्रयत्न करते आणि तू तुझ्या अशा वागण्याला ते सगळं काही दूर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ हळूहळू खायला शिक. नाही गाता आणि तुझ्या बाबांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या नजरेच्या समोर तू केले नको चली. मी कोणाच्या नजरेच्या समोर येणार नाही. फारच छान. खूप चांगले संस्कार देताय तुम्ही तुमच्या मुलावरती. पण सासूबाई तुमच्या या वाड्यासाठी तुमच्या या घरासाठी मी माझ्या बाळाच्या मुली अजिबात बळी देणार नाही. हे चांगलं सांगायचं सोडून उलट तुम्ही त्यांना खत पाणी देताय. बाळाच्या रडण्याने वांस बाईला सुद्धा पाना पडतो. पण वर्षानुवर्ष दूध पाजून सुद्धा पोरी ठणठणीत असणारी माता मी आज बघतेच सासूबाई. सांगा. आणि मग सासूबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा. नीट कान उघडे ठेवू नये का सासूबाई? वासुकी सापाला विष नाही म्हणून जर का त्याची छेडछाड केली ना आणि त्याच जर वासुकी सापाने डंक मारलं तर कवडीभर तू खावं लागतं. एवढं सुद्धा तुम्ही फक्त लक्षात ठेवा. सावधान. ही आज आलेली गोड माझ्या तोंडाला तोंडी चुरू बोलते आहे. आता या साधनाला पंख फुटायला लागेल म्हणून त्या आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करते आहे. पण आता एक गोष्ट विसरू नको तू. ही देखील अरुंधती. अगं नाही तुझ्या पंख कच फाटले ना तर नाव सांगणार नाही माझं अरुंधती म्हणून. जेव्हा पलटतील तेव्हा टेबलाला आदळतील.
येती राहते कारे बिल्लू हो आणि या खिडकीतून ये जा करते आणि इथून नाही खिडकी. मी पहिले पाहतो आहे का कारे पाय पाय हा पण पाय हा पण बिलूकडे भेटली पाहिजे पण अरे टेन्शन घेऊ नको बिल्लू शिवाय आपला काम होईल का नाही नाही आहे आहे का कारे बिल्लू काम जमला आपला आहे का एक काम कर तू पाहिलास ना आता मी पाहून येतो पाहुणे जा बिलू कशी आहे लावतो चुना अबे ते कारी बिल्लू नव्हे ते का नाही भुई बिल्लू यार मी आत्ताच पाहिलो कारे ते बिल्लू मी पाहून आलो ते का नाही भुई बिल्लू आम्ही इकडे पाहिजे मला तर कसं माल भेटे का नाही कोण एकदा का माल भेटला होता बाप मस्त काय झाला कारे बिल्लू आहे की भुई बिल्लू आहे मध्ये अबे, मी का भोकू नाव का मला माहिती आहे ते का नाही बिल्लू का नाही भुई बिल्लू आहे तू थांब बे तू थांब इथंच थांब द्या मी का नाही बघतो कशी काय बिल्लू आहे ती. ठीक आहे हा मी इथंच थांब मले काय करायचं फुकट मध्ये घरात अबे ते भुई बिल्लू का बाबराव भाऊ फालटा पडला आता मी पाहिलं ना ते बिल्लू का नाही भुईचो फालटा पडला चष्मा लाव चष्मा आता पाहून जा पाहून येतो भुरी बिल्लू बे ते भुरी बिल्लू नव्हे त्या घराची मालकी न जोडे मारा तुले मले का माहिती का मला वाटलं का कधीची बिल्लू असं राहते म्हणून लंबीची ती भुरी भुरी ते मालकीनो बिल्लूची मालकीन तेच आहे मालकी का तिच्या घरीच ते बिल्लू आहे असं का ती आपल्याला नेवाची आहे तेव्हा आपल्याला का भेटल मी का म्हणतो एक काम कर पण विचारायचा कसा हो तू एक काम कर तू तिला आवाज मार मारू आवाज मार अबे घाबरू नको मी आव बिनधास्त आवाज मार मी आव घाबरू नको आवाज मार मार आवाज तिला. मार आवाज तिला तुझा. रंजे भारे अबे, आवाज देतेस का धमकी देतेस कसं म्हणायचं रे बाई ये अरे बाईची जात आहे तुला सबूर नाही कसं आहे माहिती आहे का अनुभवाचं बोल मला आहे एकदा आवाज मारून पाय पण तावान आवाज नको मारून नाही कारण मला जी गोष्ट बघ आवाज नाही थोडा रंजे भारे तावाना नको बोलू म्हणलं ना रंजय बाहेरी बाईची जात आहे आवाज कसा मारला पाहिजे हे बघ माझ्या अनुभवाचे बोल आहेत ना मी आवाज मारतो मार मी कसा आवाज मारतो बघ आता थांब रंजे हे रंजीबाई रंजू बोला बोला काय काम आहे कोणतं काम आहे म्हणते मग तो मग दिसते बे सर, तुम्हाला विचार- हे का मिस्टर म्हणते काय बायका जायचं का बे? काय डायरेक्टर नाही डायरेक्ट नाही हे आमचे बाबूराव भाऊ मिस्टर बाबूराव भाऊ हे पिक्चरचे डायरेक्टर आहेत मोठे डायरेक्टर सलमान खान शाहरुख खान ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन सगळ्याला काम देते हा माणूस मोठा डायरेक्टर आहे स्थिर तर राहायला सांगा नाही ते स्टाईल आहे डायरेक्टर हा डायरेक्ट डायरेक्टर आहे बाई डायरेक्टर सांगा तुमच्या पिक्चरचं सांगा ना बरं बाई मला सांग तू याच्या आधी कधी पिक्चर मध्ये काम केली का नाही नाही केली का त्याचं कसं आहे बाई आम्ही आता झाडीपट्टीमध्ये एक चित्रपट सृष्टीमध्ये नवीन चित्रपट काढत आहोत असं बोलता आणि त्यासाठी बाई तुमच्यासारख्या सुंदर देखण्या मुलीची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे बरं मला सांगा बाई याच्या आधी तुम्ही कधी दंडारीत काम केलं दंडारीत काम नाही केलं चित्रपट अशी आहे तर दंडारी शिकायला नाही आहे संबंध आहे कसं आहे आमचे डायरेक्टर मोठे दिमागवाले आहेत त्या दंडरीचा रिमिक्स मध्ये रिमिक्स तुम्हाला माहिती आहे का दंडरीचे गाणे कसे होते नाही पहिले मी सांगतो मग मला भाऊ सांगते बरं दंडारी मध्ये गाणे होते संबंध आहे बाई काय बाई थांब ना भाऊ, मी पहिले एक गाणं सांगतो नंतर मग तू सांग असं का हो तू सांगू पाय दंडारी काय पण दे तावत नको सांग नाही तावत नको दंडारी मध्ये गाणे कसे होते हं.
तुराणी माझी ग लाडाची गुणाची, तुराणी माझी ग लाडाची गुणाची, मूर्ती सोन्याची कीर्ती मोलाची, मूर्ती सोन्याची कीर्ती मोलाची. याचा रिमिक्स बनवायचा. आता सांगितलं गाणं. आता बाबूराव भाऊ तुझं सांगा. आता तुम्ही सांगा. इकडं गाणं असं आहे. कोणतं गाणं? दंडलीचं गाणं. मी एक लाईन म्हणतो, रिमिक्स कर. हा. कसा आहे ते गाणं? आला. थांब ना तू, आठवा लागते. जंगल वाजते कार तीर, जंगल वाजते कार तीर, माझ्या मामाचं गाव लई दूर, माझ्या मामाचं गाव लई दूर, माझ्या मामाचं गाव लई दुसरं काहीतरी सांग. दुसरं काहीतरी सांग. चांगलं सांगा. हा बाई चंद्या इकडे, तुला त्या आपल्या पिक्चरची सिच्युएशन माहित आहे? हो. ते काम कर. बायला ती सांग सिच्युएशन, आपल्या पिक्चरची सिच्युएशन सांग. अशी सांग, दन्न गाडी सन्न पिकअप राहिला पाहिजे. रोमॅन्टिक रोमॅन्टिक. तुझ्याला एक सांगतो बढिया बाई, अजिबात काय नाही. हा रोमांस आहे. मी ठीक आहे. काय कसं आहे बाई, तुम्हाला रोल आहे. तुम्ही हिरो ना हिरो. कारला चालल्या. एक मिनिट थांब. अरे बाबा बाई, मी कोण आहे? डायरेक्टर आहे. या दोन अँगल मध्ये तुम्ही दोघ जण बसले पाहिजे. मागे जवळ मागे जवळ. ऍक्शन म्हटलं की सुरू करायचं. ठीक आहे. अगं ते रिटेक रुटेक काय म्हणतात, असा मोशन विषय होते. ऍक्शन म्हणा. हा बा, 1 2 3 स्टार्ट. ऍक्शन. तुम्ही कारण चालल्या, जंगलात चालल्या, धावत धावत चालले, फास्ट चालल्या तुम्ही. तुमची गाडी जंगलामध्ये पंक्चर झाली. हवा सुटली, पुरी पंक्चर. हो. मग तुम्ही दरवाजा खोलले, पाय बाहेर काढले. पण काढो की रात्र, त्या रात्री चिमण्या चिवचिव 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 झोपल्याच नाही. त्या रात्री झोपल्याच नाही म्हणून चिवचिव करत होते. आणि काढोख आणि तुमच्या पदराच्या माग 20-25 कुत्रे धावले. त्यांना पदर आवडला असेल तुमचा. मग तुम्ही घाबरला. घाबराची ऍक्शन. घाबरला. तुम्ही बघता तर काय, तुमच्या समोर कुत्रे नाही, वाघ. मग वाघ तुमच्याकडे टकटक पाहिजे. टकटक पाहिजे. तुम्ही तिच्याकडे पाहिलं, पायातली चप्पल काढली, वाघाला फेकून मारली. मग बराला चप्पल कधी वापरते का वाघ? चप्पल वापरत नाही वाघ. तुम्ही चप्पल मारल्या तुमची. पराला त्याचं काय माहिती. पिक्चर आमचा, पिक्चर आमचा. आम्ही काय पिक्चर मध्ये काही होते. पण तेवढ्यात माझ्यासारखा स्मार्ट हिरो आहे. या गल्ल दिसतेच रे हिरो. काही सिच्युएशन पिक्चर आमचा आहे ना. आम्ही बाई काय करू, काय करू. मी हिरो आहे, हा काय हिरो करू आहे. म्हणजे? पिक्चर काय आमचा. करू का? बाई पिक्चर आमचा. तिला हिरो होते ना. जास्त टाटा करायला नाही. डायरेक्टर आणि प्रोड्युसर इकडे बसला ना. हिरो आला. हिरो म्हणजे मी. तुझी पोझिशन पाहून टाकलो मी. घाबरून गेले. तुझे जवळ आले. चलो ये पिक्चर आमचा आहे. आम्ही कुठे जाऊ. मैडम क्या हुआ, ये वाघ कैसे भागा. तू म्हणशील चप्पल मारलं पराला. म्हणजे माझी हिंदी तुझा मराठी म्हणजे दंडा रिमिक्स होऊन जाईल. मग तू मला आवडतीस, पांढरी पांढरी दिसतेस. मग मी म्हणतो मन भुललं का पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला.
मग आमचा बाबरा भाऊ कॅमेरा लावते आणि ऍक्शन म्हणते मग मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला अगं जरासा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला ऍक्टिंग येते का पाहावं लागते. हा बाई तुला ऍक्टिंग येते ऍक्टिंग शिकवा ना. मी सांगतो बरोबर तू सांग. विलन विलन आता हिरो आला होता आता विलन तो येते पिक्चर कोणाचा हो आमचा. आम्ही काय करू ती छेड काढते तू का करशील ठीक आहे मामा ओके. काय मी काय विलन तू विलन तू हिरो आहे ना मामा सीते
हिरोईनचं नाव काय? ऍक्शन म्हणलं ऍक्शन 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 म्हणलो का मी? ऍक्शन ऍक्शन कामशी का म्हणू ऍक्शन का म्हणू शिला की जवानी हो. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. शिला कुठे गेली होतीस तू? अजिबात नाही पटलं. शिला की जवानी मला आवडत नाही. कुठे गेली होतीस तू? हे बघ माझं तुझं प्रेम आहे. लिहू. I love you म्हणते. I love you, I love you. यार कट कट इकडे बाबा इकडे बाबा. एक काम कर एंगल बदलवा एंगल या साईडला आता बरोबर आहे. आता मी काय तो हात नाही तो हात आहे ना तुझा पण असं अंतर ठेव. हा मी ऍक्शन करतो. बिल्लू भेटली पाहिजे माल बी भेटला पाहिजे. काय नाही ऍक्शन तुझा एंगल थोडसा नाही का दुरून घे. ठीक आहे घे बाबा विरान. नाव का घेऊ आता? नाव का घेऊ? आता मुन्नी ऍक्शन. मुन्नी बदनाम हो गई. मुन्नी हे काय चालवलं तू? हे अजिबात माझ्या पेडगावमध्ये चालणार नाही. मुन्नी कारण मुन्नी या गावामध्ये तुला कोण पाहिलं मला अजिबात आवडत नाही. कारण फक्त माझं प्रेम तुझ्याशी आहे. अरे थोडा गतीचा आय लव्ह यू तरी पण. जमला एक नंबर. आता नाही जमते हिरोईन जमते. आता बाई तुम्हाला नाही विचारलीस की तुमच्या पिक्चरचं नाव काय? हा तुमचं पिक्चरचं नाव काय? नाही आहे का नाही? हा बाई माझ्या पिक्चरचं नाव आहे बाई दे धक्का दे धक्का दे धक्का. किती मोठी धक्का देते. नाही बाई नाव आहे पिक्चरचं. नाव आहे. पिक्चरचं नाव आहे धक्का धक्का. बाबरा भाऊ का एक नंबर हिरोईन भेटली ना पिक्चरचं नाव मजा नाही का? नाही आवडलं का? नाही 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 काय ना ते धक्का दे ठीक धक्का आहे. दे धक्का. कोणता ठेवून नाही ठीक आहे नाही आवडलं ना. आता एक नवीन पिक्चर काढतो. तर नाव आहे दे दारीची फोडणी. दे दारीची फोडणी. नाही तोही नाही बाबरा भाऊ. भाजी बनवायला जायचं. बरं एक काम करू पिक्चरचं नाव ठेवू आता एक नंबर नवीन वाला. कोणता ठेवून नाही तुला आवडलं नाही का? मिट्टू आपला मी मिट्टू म्हणतो ते नाही आवडला का? नाही आवडला का म्हणतो नाव? नाही एक काम करू बाई खेळ खतम मिट्टू झोऱ्यात. हा नाही मस्त वाटते बाई. बाई खेळ खतम मिट्टू झोऱ्यात. अगदी बाई नवीन लेटेस्ट नाव आहे बाई. हा चालेल चालेल ना? मी तुझ्या चालेल. ठीक आहे मग आम्ही निघतो. पण तू एक काम करतो शूटिंगला येशील ना ते काळू बिल्ली. हा बाई ए बाई काकारी बिल्लू का? नाही काळी बिल्लू म्हणजे कसं आहे बाई मी सांगतो काय बाई की आता समजा तुम्हाला आम्ही सिलेक्ट केलं. हा. आता तुम्हाला न्यायला माझी बाई गाडी येईल. गाडी आली की फक्त मला सर तुमची जे काळी बिल्लू आहे ना हा. ते नाही का तुझ्या घरी राहते ते. हा. आता ते दूध काचा पेते? नाही म्हणजे म्हशीचा पेते का गाईचा पेते असं विचारतो तू. म्हशीचा. म्हशीचा पेते का? म्हशीचा पेते. बरोबर काळी बिल्लू आता म्हशीचा पेत असं. ते एक काम करतो बाई हा. मी कसं आहे ते म्हशीचं दूध लावून ठेवा लागेल ना बाई नाही का? तुम्ही तिला घेऊन या बिल्लूले पण महत्वाचं म्हणजे. त्याची विचारणार होती का बिल्लूचं काय काम आहे हा तुम्हाला? बिल्लू मी म्हणतो बाई ते काम माहिती थोडीशी पिक्चर काय माझा मध्ये आहे का बिल्लूचा आहे? दोघाचाही आहे. दोघाचाही आहे. दोघंच आहे? हा ते म्हणजे कॅरेक्टर मध्ये आहे तू पण दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये आहे. तर ठीक आहे बाई पण बाई येताना कडे बिल्लू को विसरू हा. काय झाकून हा. आणलो पदरामध्ये हा. करायला पाहिजे नाही. सांगून ठेवतो ठीक आहे आम्ही येऊन जा आम्ही निघतो तुम्ही जा. बाई जाताना कसं आता तो बाई तुझी सिलेक्ट झालीस नाही का हाय टाटा बाय बाय नाही करून जा आपण. तेव्हा नको करू नाही कसं असं नाही ते केलं ना बाई मग माझे दिवस अजून चालू होऊन जाते मला कोण म्हणशील पुढे जाणार म्हणून जवान असतं. इजी इजी कसं माझी देवाला म्हणून असं बरं बाई येतो जाऊ नको पूर्ण होऊ दे. या मग शूटिंगले करून मग आपण शूटिंग शूटिंगच्या बहाने फिटिंग होऊन शूटिंग झाल्यावर मिटिंग होते. नाही, याचीच फिटिंग करतो.
पण पिक्चरची तयारी करायला हवी. मला बघून तुला आश्चर्य वाटत असेल नाही का? पण समीर तू इथे का आलास? कशासाठी? मला छळण्यासाठी तू इथे आलास? समीर, आपल्या दिशा वेगळी झाली, आपली मार्ग वेगळी झाली, परंतु मी मरणाच्या यातना भोगत असताना जीवन जगण्यासाठी प्रेरणा द्यायला का आलास तू इथे? सांग ना. खरं, दिवसाच्या मगरमिटीतून माझी कशी सुटका करते मी, परंतु निशा आणि निशेच्या गर्भातून येणारा उषाकाळ माझ्यासाठी काय ठरतो? देवाच्या कृपेने आपण भेटलो जरूर, परंतु साधना नावाची तुझी कोणी प्रियसी होती हे विसरूनच जा. काय होतं साधना? मी तुला इतक्या सहजासहजी विसरून जाऊ? नाही साधना, नाही, हे शक्य नाही. हे बघ साधना, अगं तुझ्या आठवणीत जीवन जगात मी इथपर्यंत आलो. अगं इथे येतात माझ्या पूर्वावशाही पडदा काढला गेलाय ग. ती ज्योती नात्यात तुझी कोणती लागते मला माहितच नव्हतं ग. आणि त्या दिवशी तुला पहिल्यांदा बघितल्यानंतर अगं एकीकडे माझ्या आनंदाला पारावर नव्हता, तो दुसरीकडे. साधा ह्या कठोर नियतीने जणू पाठ शिवणीचा खेळच पाडलं का पाहिजे तुला? पाठ शिवणीचा खेळच पडलाय. मी तुला म्हटलं होतं ना, एखादी चांगली मुलगी बघ, तिच्याशी लग्न कर, सुखाने संसार थाट म्हणून. खरंच ज्योती खूप चांगली मुलगी आहे, तिच्याशी तू लग्न कर, संसार थाट, खरंच सुखी आणि समाधानी राहशील. कुठला निर्णय घ्यावा मला काहीच कळत नाही. आणि म्हणूनच विचारतो त्या परमेश्वराला माझ्या मनातील अनुत्तरित प्रश्न. सांग ना, काय उत्तर देणार तू? समीर, मी सुखी राहावी, सदैव आनंदित राहावी असं तुला वाटतं ना? प्लीज तू ज्योतीशी लग्न कर. अगं पण तुला दुःखात लुटून मी सुखाला कसं आपलेस करू? काय सांगणार, हे शक्य नाहीये. मी तरी काय केलं तुझ्याशी? सांग ना, काय केलं मी तुझ्याशी? तुला दुःखात ठेवून लग्न केलं, मी स्वतःचं सुखच बघितलं ना? सांग ना, मी माझ्या स्वतःचं सुखच बघितलं ना? समीर, माझं ऐक, ज्योतीशी लग्न कर, सुखाने संसार थाट. अरे समीर, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हृदयामध्ये कोरून ठेव. मी जीवनात कुठेही असले ना, कुठेही असले तरी मरणासाठी मात्र मी तुझ्या जवळ येईन. साधा, अगं कुठल्या अधिकारानिमित्त तुला थांबण्याचा आग्रह करतो? कारण तो आता कुणाच्या तरी अधिकारात आहे. साधना, काय? काय नाही, ते आपलं सहज. मी घाबरूनच गेले होते. समीर, अरे माझ्याकडे बघ. आज ना मी खूप खुश आहे. आपल्या लग्नाची तिथी काढली आणि लवकरच आपण विवाह बंधनात अडकणार आहोत. तू राजा आणि मी राणी. तुझी ती प्रियसी मिळेल ना, तिचं मी आभार मानेन, कारण तिने तुला सोडलं म्हणूनच तू मला भेटला. नाही, ते तुला कधीच भेटणार नाही. मग ते जाऊ दे. नाही म्हणजे कशा करता आलीस ते? तुझ्या हातामध्ये काय? शिफारस पत्र. अरे बाबांनी दिलंय. अगं पण काय यामध्ये? तुला कॉलेजमध्ये जायला सांगितलंय. कशाला? अरे तुझी प्राध्यापक म्हणून निवड झाली. अगं तुझे बाबा ना माझ्यासाठी परमेश्वरचा अवतार आहेत. अगं बडा किती उपकार करतात ते माझ्यावर. मी नक्की जाईल, नक्कीच जाईल. आज मी खूप आनंदात आहे. माझ्यासाठी एक गाणं म्हण. मला वाटतं तुम्हाला काही गीत लागते काय? बरोबर, काय म्हणते? आणि जोपर्यंत आपलं लग्न होत आहे तोपर्यंत बाजूमध्ये रोज सांजवेळी मला भेटायला येशील ना? नक्की. प्रॉमिस? माझी तुझी सांज घडले
याची ज्योती याची म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू याच्या अब आएगा मजा अब आएगा मजा पैसा कमाने का मजा ओरडू नकोस मी तुमचा हितचिंतक आहे आणि म्हणून तुम्हाला मी इथं बोलवलंय हे बघ काय बोलायचं ते पटकन बोल आणि मला जाऊ दे इथं. हा साधनाला घराबाहेर काढायचं आहे हे कशाला तिला घराच्या बाहेर काढणार? काढणार नसाल पण काढायचं आहे पण कारण नाही आहे काढायचं आणि तो कारण मी तुम्हाला देऊ शकतो आज तुम्ही जर ऐकलत ना आपोआप तुमचा मार्ग मोकळा कुठला मार्ग आहे? त्यासाठी लागतो पैसा दिला तुला पैसा पण पैशा इतकी त्या गोष्टीची किंमत असायला हवी. अर्थातच मला फक्त 50,000 रुपये दे. बघाय का तुमची सून साधना आणि तुमचा होणारा जावाई समीर या दोघांचंही लग्नाआधी लफडा होता काय बोलतोस काय तू? आणि ही जर का गोष्ट खोटी निघाली तर मॅडम तुम्ही यायला उशीर केला तुम्ही जर फोन करतात आले असतात ना तर सगळं दृश्य तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळालं म्हणूनच तो समीर त्या साधनाची जास्त काळजी घेतोय हेच कारण आहे तर जास्त काळजी घेण्यामागचं. हे बघ सांग कुठला मार्ग आहे? तिला त्या घराच्या बाहेर काढण्यासाठी मी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायला तयार आहे. मॅडम आता चिंगारी तुमच्या हातामध्ये आहे फक्त तिला हुक मारायची हुक मारली की आणि मग त्या आगे जावळे तो कसा काय? एक मिनिट पण मला एक सांग या सगळ्या गोष्टीच्या मागे तुझा नेमका उद्देश काय आहे? आय वॉन्ट मनी मला पाहिजे पैसा फक्त पैसा ठीक आहे मी तुला पैसे देईन पण मला सांग तो भडका कसा उडवायचा? उडवायचा फक्त ज्या दिवशी आप्पासाहेब घरात नसतील त्याच दिवशी कारस्थान करायचं कसं करायचं मी तुम्हाला वेळेवरती सांगितलं बेस्ट आता जरी अप्पासाहेब समोर आले ना तरी पण त्या साधनाला वाड्याच्या बाहेर हाकलण्यासाठी मला कोणीच रोखू शकणार नाही कोणीच नाही. बघतेच ती सटवी त्या वाड्याच्या बाहेर कशी जात नाही ते काही तिला धक्के मारून त्या वाड्याच्या बाहेर काढलं ना तो नाव सांगणार नाही माझं अरुंधती म्हणून. मला आपल्याला काढायचं आहे ना माल काढतो
काय सांगू नको सकाळी सकाळी आणलं तर थोडीशी तरी पाजल्या. मोठ्या घरी कामामध्ये दारू नव्हे पिवाची ऐकून घ्यायचा. बरं मी काय म्हणतो स्त्री तो जन्माची हंडा भेटेल का नाही भेटेल आजची बोल हंडी आहे या कासवाचा का बरं आजची बोल म्हणून म्हणतो तू काय गुरुबरचा आपल्या अंगाने आणतो म्हणजे तो मोठा झाला तो एक काम कर. तुझ्या चंदीला आवाज देतो तू दुसऱ्या बनवू नको हं? हा. आता तू माल काढायची वेळ झाली आहे चंदू ए बापू चंदू चंद्या चंदू आवाज जाईल भडवे माले ना भेटणार सुद्या आहे बे सुद्या आहे अरे तू ऐकून तर मी आवाज मारतो अबे तो झोपला आस्ती बोल रे दारू पिला तर हिट मध्ये घ्या घंगन राहते तू थांब मी आज मारत आलो तू आता पाय अजिबात नको बोल जास्त नाही ए बाबू चंदू बोलाय का अगं मी हो बाबूराव भाऊ झोपला का चंदू का बाबूराव भाऊ जेव्हा मला तेव्हा आज मारतेस का पैसाच मागते पैसे पैसे कुठे म्हणलो पैसे नाही म्हणतो तू नाही म्हणस का हा कोण का मी सुदाम शेठ. हा सुदाम शेठ हो हा पुरे याकू दिमाग दिसते ना हा कासव आणलो. कासू आणलो कासू कासू का करू का नाल्यावरून तू नाही म्हणतस का तरुण जाती पाटलाच्या वाड्यात माल आहे म्हणून तो माल काळाचा तूच तू म्हणला होतास का माल आहे म्हणून कासू पाहिजे काळी बिंदू पाहिजे म्हणून तुम्ही सगळं आणलो अबे सध्या तू मेलास हा मालाच्याच मागा लागला कासव यांना भेटा आता दिमाग लावा लागेल बाबूराव भाऊ तो माल होता ना माल तो त्या पाटलींच्या वाड्यात नसे तो येतीच आहे तुझ्या घरी माझ्या घरी माल आहे पण मलाच माहित नाही पायारू कोण आहे तू आहे सपन कोणाला पडते तुला पडला काल रात्री सपन पडला चालत चालत तुझ्या घरी आहे माल येतीच कोणती तरी हा मी चेक करतो सरक. तुला काय म्हणलं अबे लात नाही मारत तो माल पाहत आहे तो का पायरू आहे ना असं पायाने माल पाहत माल भेटला का बघू आपला मस्त माल तू बघू नको माल भेटेल ना भेट बरोबर तुला काय सांगलो होतो कोणाला सांगू नको म्हणून नाही सांगत हा बेवडा आला हे दिमाग खराब आहे का ते आता करे कासू नव्हता का नाही कासू त्याच्याकडे होता ठीक आहे मी चेक करतो चेक करतो मामा बाबूराव मामा ना अरे भाऊ व्यक्ती आहे कुठे कुठे अंदर आहे अंदर आहे गडबड लोक हा व्यक्ती बरोबर पाहायचं आहे तू काय ठेव थांब थांब येते आहे ना हो थांब मी लावून ठेवतो इकडे या दोघं तूच तर म्हणलं मला लांब जागा पाहिजे माल काढणे काही साधी गोष्ट नाही आता काहून माल काढताना काय बी होऊ शकते काय म्हणजे साप निघू शकते माझा जीव जाऊ शकते तरी पण तुम्ही टेन्शन नको घ्या काहून आणि तुझा साप ढकला बिका म्हणजे मग तुझा विमा काढला का हो तुमचा विमा काढला दोघांचा हा विमा काढलाय ना विमा काढलाय का केले आजपर्यंत तुम्ही ठीक आहे पहा माल काढताना तुमचा जीव गेला आपल्या कानी कोणी नाही रे बाबा रिक्षी कामाय ना का मजा बाबा कोणाला विचारतो अबे दारू पाजून द्या बे कोणती गोष्ट कोणत्या वेळेस काढते मला दारू अबे तो उगा राहिले बे साला हा बुजरा होते तुम्ही शांत राहिले ना माल परला यार
मी एक राऊंड पाडतो आता तुम्ही शांत राहा. एक राऊंड मालाचा एक मालाचा. आता तुला सांगतो येती बस येती बस. आता पोलीस जागा बांधतो. येते मी बस येते बस. या बोला इथून काय सरे बिरत नाही निघाली. पहिले बसले का पूजा वाचायला. नो हालिंग नो डुलिंग. त्या मालावर बसतेस का यार. किती बस बेवड्या किती बस म्हणलो. अबे बिलकुल चुप. तू एक राऊंड मार. तू एक राऊंड तुझे म्हणून करा म्हणून कोण घेऊन आला. थांब कोणता जेव्हा तो त्या बेवड्याला आणला. माझे नशीब कुठले होते. बाबूराव भाऊ सप्पा पूजा. जय आंदोलन. थांबलं का हा गडबड डोळे मिठा डोळे मिठा. पावतो नको डोळे मीठ. बाबूराव हा तू डोळे मीठ मी तुला पाहतो. दोघे मिठाडे यार. बाबूराव माल पाहिजे का नाही. मी जाऊ मला मग हात कोणत्या माणसाला आणला नाही पटत. राऊंड मध्ये या 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 लवकर या लवकर या. माल राऊंड मध्ये येतो. तुला राऊंड मध्ये मारू. तुम्ही आता बरोबर तुमच्या बघा डोळ्यामध्ये पूजे सामान आणतो. माल बाहेर आला पाहिजे. अबे पेटतेस का तू. कामाला आलो ना. कोणता काम करतो तू. अबे माल करायसाठी डेअरिंग पाहिजे. अबे हो डेअरिंग पाहिजे. तो तुझा जवळ तो हाच काय ते बेटी दिसतो. डोळे पण डोळे पण डोळे पण थंडी भेटते का तुम्ही लवकर. बाबराव डोळे बंद केला. आता डोळे उघडायचा नाही. हा कावगा झाला तू. हा कावगा आहे. धोका हो चिन्ह. धोका आहे धोका आहे. अबे बाबिया अबे अबे हा धोक्यानं मार घुमते. डोळे बिटा. अबे पण माल भेटेल का. हंडा पे सापाचा पिल्लू हो. मोठा साप नाश्ता करायला गेला. राहुल मध्ये ये राहुल मध्ये ये. राहुल मध्ये ये. मी आव ना यार. राहुल मध्ये डोळे बेटा. हो डोळे बीट तेवढे डोळे बीट ना. आता माल माल माल. बाब्या अबे काहीतरी आहे. अबे आता सरक निघला. आता माल निघल. कासव गायब झाला. साप निघाला. म्हणजे माल भेटते बे. अबे पण
अबे अंडा भेटेल ना अबे अंडा भेटेल म्हणून म्हणतो तुला कोण सोडू नको. डोळे मिटा, डोळे उडू नका. अंडा अबे सुद्या घेऊन जा. गाडा निघाला तुझ्याचा स्टॉलशे झालं रे तू. म्हणलं तर बाबराव येतीच आहे म्हणून. अबे अबे थांब बे, खोल पाहून ये रे. खरंच मला पाहून मला दे मला एकदम काव का हा सगळा करा दिसते. बाबराव भाऊ 20 वर्ष नाही नाही मला सांग, हा काराकाराची सोनं कसं पुरा झुलू राहते का? 20 वर्षापूर्वीचा गाडलेला आहे जमिनीच्या अंदर. 20 वर्ष नाही 20,000 वर्ष अगोदर अंदर गाडलाय. मग मला सांग, तुले समजा गाडलो मातीत तर तू कसा होशील? बरोबर आहे. धुवा लागते लागते म्हणजे एका म्हणजे सापडा लागते. आपल्या का हा म्हणजे पुढे झुंझुन नाही का? आता एक काम करतो, जातो माहिती आहे का याला का नाही मी तो सोनाराकडे. तू करोडपती माझी बंगले माझा खाऊ वाढवले. मी बाबूरावचा बाबूराव शेठ झालो. माझी बंगली असती, माझी कार असेल, माझा हे असेल, माझा तो असेल. बे तुझ्या चाल बे इंग्लिश सुरू. वाचलो रे बाबा. आता बाबराव बावळे समजा कळला का ते सोनार असून कोळसा आहे. माझे चमडे काढते. चला आता गायबच व्हावं लागते पुरा. चल आता आपण एक काम केलं पाहिजे, सुस्त झोपलं पाहिजे. उद्याची उद्या पाहून बनवता येईल आपल्याला काहीतरी. तुमच्या घरची जर ही स्थिती राहील ना तर मी होणार नाही तुमच्या घरची बाई. अगं तू टेन्शन कशाला घेतेस? हे बघ, बाबा जरी नाही मानले ना तरी माझी आई नक्कीच मानेल. नक्की तुमची बहिणी ती तर स्वीकारेल का मला? हा? ती तर मोलकरीण म्हणून वागवेल मला त्या घरात. शेवटी काही झालं तरी मोठी सून आहे ना ती. तर जाऊ दे ग. हे बघ, आता तू तिचं भूत डोक्यातून काढून टाकायचं. आणि राहिली गोष्ट बाबांची, तर त्यांचं काय करायचं हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. मग तुमचे बाबा स्वीकारतील मला? स्वीकारावं लागेल, कारण काहीही झालं तरी तू त्या घरची सून आहे. आणि माझे बाबा स्वतःची इज्जत खूप जपतात आणि म्हणून त्यांना हे सगळं स्वीकारावं लागेल. आणि त्यांनी जर नाही स्वीकारले तर? आणि त्यांनी जर नाही स्वीकारले तर मग आपल्याकडे रामबाण उपाय आहे. आता काही झालं तरी त्या प्रॉपर्टीचा अर्धा हक्कदार आहो मी. म्हणजे जर ते सरळ रस्त्याने मानले नाही तर मग मी त्यातला अर्धा हिस्सा मागेन. मग काय? त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अगदी बिंदास राहायचं. आणि होय बघ, मी तुला आता त्या घरात नेणार, माझी पत्नी म्हणून, बायको म्हणून, आणि आपल्या दोघांचाच राहत असणार तिथे. अरे बघ, मी आज तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मस्त पैकी. एक नाही एक हातात एक. तिकडे बघा ना. अब वहाँ क्या देखने का, जब सामने इतना बड़ा समंदर खड़ा है. सही कोण आले ते? अरे तिकडे बघून का? बोला.
उकेड्यात तुम्ही आलेल्या आहात याच उकेड्यातून तुमची मान बाहेर काढण्यासाठी मी आलेली आहे. या उखड्यातून माझी मान बाहेर काढण्यासाठी तू इथं आली आहे. बघितलंस? बघ बघ. बघते बघते. आता काही आपल्याला काम दुसरे नाही. घरी बाबांचं ऐकायचं आणि आता यांचे ऐकायचं. बस भाषण ऐकत राहा आणि बसा. इथे भाषण द्यायसाठी आलेली नाहीये. इथून तुम्हाला घरी नेण्यासाठी आलेली आहे. उद्या जर का या समाजातील लोकांना कळलं की आप्पासाहेब कुलकर्णी यांचा लहान मुलगा एका नाचणारीच्या कोठीवर जातो आणि तिच्या शृंगारिक लावण्य नाळतो तर हा समाज काय म्हणेल? काय होईल बाबाच्या अमृताचा कधी विचार केला तुम्ही? काय होईल? काय होईल? आणि काही झालं तरी मी त्या घरात येणार नाही. भूकाट्याने घरी चला तुम्ही. अजिबात नाही. आणि जोपर्यंत तू त्या घरात आहे तोपर्यंत मी त्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. जा जमून दे बाबाला. ठीक आहे ठीक आहे. पण बाबांनी मोठ्या कष्टाने त्या घराचं देऊळ बनवलेलं आहे. त्या देवळाचा रंगमहाल होऊ देऊ नका म्हणजे झालं. कारण रंगमहालात फक्त रंग उधळले जातात, प्रेम नाही. रंजना हे बघ आता माझा दिमाग खराब झालाय. त्याच्यामुळे आता मला एक त्याग पाहिजे. जा पटकन. हा. येऊ येऊ का? आज चला ना. आज चला. हा. खरं सांगू काय? तुला बघितलं ना कसं वाटतं? की दारूपेक्षाही जास्त नशा येते. आता टेन्शन घ्यायचं नाही. डोंट वरी, बी हॅपी, नो बीपी. अगदी बिंदास्त राहायचं आणि आता त्या घरात जायचं आणि करायचं राज. कारण आता त्या घराचा मालक तरी मी असेल पण मालकीन तू आहेस. आय लव्ह यू फॉर एव्हर एव्हर अँड एव्हर. कोणी नाही येणार? वाह. चला आता त्या घरात जायचं आणि तिथं घडवायचं रामायण. रामायणच काय आता रामायण, महाभारत आणि कृष्ण लीला या तिघांना एक मुस्त करून त्या घरात करायचं राहुल कुलकर्णी, द ग्रेट वन एंड ओनली राहुल कुलकर्णी. ब्रांड है ब्रांड. जिससे अब तक ना समझे वो कहानी हो मैं. जिसे अब तक ना समझे वो कहानी हो मैं. मुझे छूने की कोशिश मत करना क्योंकि शहद के लिए बहुत हानिकारक माईक बंद करून चढव म्हणत आपला. माईक बंद करून चढवा.
मॅडम तुला खरंच भूक लागली असेल नाही का? मॅडम तुला सांगू ना, सगळे रुसले रे आपल्यावरती, पण तू कधीच रुसायचं नाहीस. तुला खूप शिकवेन मी, खूप मोठा माणूस बनवेन. तुला भूक लागली मी तुला दूध देते आणि अंगाई गीत गाते. मग तू शांत झोपून जा.
आयुष्यातील तुझ्यासाठी शेवटचा दिवस असेल. जितका विश्वास साधना तू मिळवलेली आहेस ना, तोच तुझा विश्वास घात केल्याशिवाय राहणार नाही. विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं तुला ओरडायला? ती साधना गेली का खराब आहे? तिला काय बकुळा समजलास का सहजासहजी या वाड्याच्या बाहेर जायला? मग तिनं तर रंजनाच्या इथं येऊन मला घरी यायला सांगितलं. रंजना? कोण आहे रंजना? आज दिदी तू काय सांगतो का? अगं बोलला रे. ते बाबा ते अगं बाबा काय करतो सांग, कोण आहे रंजना? रंजना मी तुला विचारते राहुल, कोण आहे रंजना? माझी लवर प्रेम करतो तिच्यावर. काय तू त्या रंजनामध्ये घुसलास आणि साधनाला हे कळलं म्हणून ती तिथे आली, पण तिला कळलंच कसं? अगं हे मलाच कळत नाहीये की हे सगळं तिला कळलं कसं. आणि ही गोष्ट जर का तिने तुझ्या बाबांना सांगितली तर शी, मी काहीतरी वेगळं योजून ठेवते आणि तू काहीतरी नवीन घेऊन येतो. आई ही साधना जर घराबाहेर पडली ना तर आपलं ठीक आहे, आणि जर ही घराच्या बाहेर गेली नाही तर मग एकच पर्याय आहे. ही जर घराच्या बाहेर गेली नाही तर गॅसचा पाईप लिकेज करायचा आणि हिला घरातच जाळून ठेवायचं. असं केल्यानं काय होणार आहे? काय मिळणार आहे आपल्याला? सांग ना. उलट तुरुंगात जाऊन खडी फोडावी लागेल. अरे हे जर का करायचं असतं ना तर मी केव्हाच करून टाकलं असतं. अगं पण मग काय करायचं? आयुष्यभर यांची गुलामी करत बसायचं का? नाही, गुलाम बनून जगणार नाही आपण. अरे असे काही सूत्र माझ्या हातात लागले आहेत ना की आता ती जास्त वेळ या वाड्यात राहणारच नाही. होय असे साधनाचे सूत्र तुझ्या हाती म्हणजे होय, साधनाचे सूत्र माझ्या हातात मिळालेले आहेत. साधना आणि समीरच्या लग्नाच्या पूर्वी एकमेकांवरती प्रेम होतं. आणि हो, ज्योती घरात नसली की साधना बागेत जाऊन समीरला मिळते, हे देखील मला कळलेलं आहे. अगं पण हे सगळं तुला कोणी सांगितलं? मला हे सगळं काही परागने सांगितलंय. आणि या घरातून तिला बाहेर कसं पाळायचं हे देखील सांगितलेलं आहे. बस आता लवकरच साधना या घराच्या बाहेर गेलीच म्हणून समज. बरं. अगं पण तो तर माझा चांगला मित्र आहे, मग त्याने आजपर्यंत मला काहीच नाही सांगितलं. अरे तू दारू पिला ना की तुझी बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून तुला नाही सांगितलं त्यानं. पण हा अजून आला कसा नाही? आई हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, मी आता त्याला कॉल करतो. अरे लवकर ये पण त्याला. फोन करायची गरज नाही. आणि पराग वेळेच्या आधीच येतो. किती वाट बघावी आम्ही? सांग ना, किती वाट बघावी? चांगल्या कामाला उशीर नको. वाट बघितली ना, कामात अजून मजा येते. किती औषधी कुठे? हे आहे ती औषध, आणि ही औषधी खाल्ली की माणूस गरा 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 फिरायला लागतो, आणि काही क्षणामध्ये या. पण ही औषधी टाकायची कुठे? आता ते तुम्ही ठरवा. माझं काम होतं, मी केलं. आता माझा मोबदला. हे बघ, तू तुझी कामगिरी बजावतो आहेस तर मग तुझा मोबदला तर तुला मिळणारच ना. हा, आले. हे घे. चला.
मम्मी माझ्याकडे प्लॅन आहे. कुठला? हे बघ, आता बाळ झोपलंय. हो. आता जर बाळाला आपण रडवलं तर मग रडल्याबरोबर कोणी येईल? साधना बाहेर. साधना बाहेर येईल. साधना बाहेर आली तर मग मागच्या दारातून जाऊन आपण त्या औषधी टाकायचं. म्हणजे काय होईल? साधना परत आतमध्ये जाईल. नंतर काय करेल? ते अन्न खाईल. मग काय होईल? भुंगील. नंतर खेळ. चल. बर. आणि हो, समीर पण यायची वेळ झाली. हो तो परत येण्याच्या आत आपली सगळी कामं आटोपली पाहिजे. बरं आहे. हे बघ, मी आता सगळं काही सांभाळतो पण तू पप्पाला सांभाळ. हे बघ, मी तुझ्या बाबाला ना अगदी वेळेवरती घेऊन येते. ओके. तू सगळं व्यवस्थित हो कर. हो 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 हो. बरं, तू आपल्या कामाला लाग, मी आपल्या कामाला हो. लागतो. इसे कहते हैं गेम. साबर्या गाणं तुम्ही म्हणत होता. मास्टर गेम. आता लवकरच हा राव होणार या धनसंपत्तीचा मालक. अरे रे अरे साधना, आता तुझी पाळी आली. मला आवाज की निवडणुकाच्या काट्याने पानावर हात फिरवल्यासारखं होतं रे. आणि हसलास की मोरपंख फिरवल्याचं भास होतो मला. मला माहिती आहे तुला भूक लागली असेल. मला सुद्धा भूक लागली. आज आपण दोघेही एकत्र जेवूया. ठीक आहे? चालेल ना तुला? बाळा, आधी तू दूध पिऊन घे आणि मग झोप. ठीक आहे? माझा बाळ खूप मोठा होईल. आला होता ना नव्हता आला नाही ना? तुला वेळ आहे बेटा खायला बाळा. साधा काय होतं तुला बरं आहे का? हे साधा अगं डोळे उघड. अगं बोल माझ्याशी. तुला बरं आहे का? हे साधना बोल माझ्याशी. अप्पासाहेब बघा ना साधना कशी करते. जास्त बोलू नको तू. काय सांगायचंय तुला? आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं हेच सांगणार आहेस का? अरे काय समजत होतो आम्ही तुला आणि काय निघाला असतो?
विचारतोय. अगं, हे काय चाललंय या घरात? पहिले बाबा मला थोडीशी चक्कर आली होती. ए तुझी सवय त्याला आमच्याजवळ वेळ नाहीये. एका अमृता व्यक्तीचं घर आहे, समजले? सासूबाई काय बोलताय तुम्ही? हे खरं तेच बोलते. घरची इज्जत, दुसरं काही नाही. हे बघा मला वाटतं तुमचा काहीतरी बस! गैरसमज. सहसा मी मानतो. अगं, मी मानतो की माझा मुलगा म्हणून 2 वर्ष झाली. अगं, पण ह्या 2च वर्षाच्या काळात तू याच्या सोबत इतक्या खालच्या स्तराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. बाबा तुमचा सुद्धा विश्वास नाही माझ्यावरती. विश्वास नाही. बाबा मी पवित्र आहे हो. खरंच मी पवित्र आहे असं मी बाबाला काहीतरी सांगत नसत. बाबा खरंच मी पवित्र आहे, माझ्यावरती विश्वास करा हो. चोर सापडला ना की तो असंच सांगतो की मी चोर नाही म्हणून. बाबा डोळ्याने पाहिलेली प्रत्येकच गोष्ट सत्य असेल असं नसतं. पण आज जे मी माझ्या डोळ्याने बघितलंय ना ते टाळू शकत नाही. काय ग? कुठल्या शब्दाविषयी बोलतेस तू? सांग ना, कुठल्या शब्दाविषयी बोलतेस? आम्ही जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं ते सगळं खोटं आहे. माझ्यावरती विश्वास करा, असं काही घडलेलं नाहीये. बाबा मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही मला ओळखत नाही, तुमच्या पोरीला तुमच्या सोनीला ओळखत नाही. हे विश्वास करणार नाही. कारण हे तुमचे कृत्य मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने कितीदा तरी बघितलंय. हो, काय काय आरोप करते तुम्ही माझ्यावरती? योग्य तेच बोलतो मी. पण पण बाबा माझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाही म्हणून मी कधी बोललोच नाही. भाऊजी काय आरोप करताय तुम्ही माझ्यावरती? बाबा मी देवा शपथ सांगते असं काहीच घडलेलं नाहीये. सासूबाई असं काहीच घडलेलं नाही. भाऊजी मी बोलायला मला लावू नको तू. माझ्या तोंडाने बोलायला लावूच नको. आणि एवढीच जर का पतिव्रता आहेस ना तर घे आपल्या बाळाची शपथ आणि सांग सांग आम्हाला की तुझ्या आणि समीरच्या लग्नापूर्वी संबंध नव्हते. सांग ना, आता गप्प का झाली? बाप करायची सवय झाली ना आता. बाबा ही तुमची सून तुमची मुलगी खरंच पवित्र आहे हो. हे खरं आहे की लग्नाआधी समीरची आणि माझे प्रेम संबंध होते, पण ती माझ्या प्रेमाचा त्याग करून मी या माझ्या संसारात रमली. बाबा माझ्यावरती विश्वास करावा. मी असं बघ, आता तुझे फसवे हसू आम्हाला अजिबात धोका देणार नाही. कारण काय सत्य आहे ते आम्हाला आता कळून चुकलंय. आणि हो, हे अब्रुदार लोकांचं खरं आहे. अरे बंद करा, बंद करा तुमचं हे विश्वासाचं पुराण. तिथे या कुलकर्ण्याच्या घरात विश्वासाला दगा दिला. आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना ते टाळू शकत नाही. आणि म्हणून तुला आज हे घर सोडून जावं लागेल. याची मुख्य पडायला आता कुठे जा, हे तत्पर विशाल आहे, कुठे जा. पण आज जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना ते चालू शकत नाही. आणि म्हणून तुला हे घर सोडून जावं लागेल. माझा विश्वासघात केला आणि हीच का तुझी प्रेमाची देवता? कुठे जाऊ मी? सासूबाई माझ्यावर दया करा. हे माझ्या छोट्याशा चिमुकल्या लेकराला घेऊन कुठे जाऊ मी? कुठे जा रगाच्या पाठीवरती, कुठे जा पण या घरात तू नको आहे. याला काहीतरी सांगतं की असं काही घडलेलं नाही आहे म्हणून. चला आता निघायचं इथून. इथं काय बघत बसलायस तू आता? हा देतो तू कसं होतं माऊलीचा कसा आहे दोस्त ए चालले क्या घाला कोण? माझी गोष्ट आली हे कोणी
ठीक आहे, खरं आहे की लग्नाआधी आमचं प्रेम होतं, पण ते एक निश्चित प्रेम होतं, त्यामध्ये वासना नव्हती. तो एक नियतीचा खेळ होता. त्या बिचारचा कसलाही दोष नाही. तिला तिला घराच्या बाहेर काढून ए टाकलं. तुझं प्रवचन बंद कर आणि हे बघा, तुम्हाला वाटतं ना हे सगळं माझ्यामुळे घडलं म्हणून? तर ठीक आहे, मी हे गाव सोडून काय दुसऱ्या गावात पुढे निघून जाईल. पण त्या बाहुल्या राजावर मी तुमच्या पाया पडतो. काय निघायचंय तुला? चले. हे बघ. इवलेशा मला घेऊन कुठे जायचं? पण निघाय कोण? तुला चालती म्हटलं नाही वाड्यात ठीक लवकर छोटासा मला घेऊन कुठे जाऊ मी कुठेही जा कुठेही जाऊन मार पण या वाड्यात काय मला तू सावधान सासूबाई म्हणाली होतीस ना तू हा? म्हणाली होती ना मला बघ आता चल्ली निघ या वाड्याच्या बाहेर निघ म्हणते ना मग. अरुंधती म्हणतात मला अरुंधती या अरुंधतीला दिवसाला निघाली होतीस ना तू मग मी काय खेळ केला आणि तुला शेवटी या वाड्याच्या बाहेर हात काढला Thank you.